या कुकरचं ना रोजच ऑपरेशन करावं लागतं. म्हणजे सगळी भांडी एकीकडं आणि हा कुकर धुवायचं एकीकडं. म्हणजे त्याचं जे रिंग बाजूला काढा, शिट्टी बाजूला काढा, परत हे वरचं टोपण वेगळं धुवा, हे भांडं वेगळं धुवा, त्यामध्ये सगळे भांडे धुवून होतात. पण काही नाही उरलं, जे आपली वेळ वाचवण्यासाठी आपण या कुकरचा वापर करतो आणि भांडे घासायला सगळ्यात जास्त वेळ मात्र हा कुकर घेतो. तर काळ बदलतो तसं किती गोष्टी बदलतात ना. म्हणजे आपण लहानपणापासून पाहत आलेलो. हां, नसेल आपल्याकडं फ्रीज तेव्हा साफसफाई करायला किंवा नसेल फरशी, पण शेणानं घर सारवून घ्यायचं असेल किंवा फ्रीज नसेल पण रांजण धुवायचं मात्र एकादशीला, चतुर्थीला किंवा उपवासाच्या दिवशी मात्र आई रांजण धुवून घ्यायची. म्हणजे तिला त्यावेळेसची ती वेगळी कामं होती आणि आत्ता आपल्याला भले फिल्टर धुवायची गरज नसेल पण फिल्टर कवर धुवायची मात्र गरज पडते. फ्रीजचं कवर आणि फिल्टरचं कवर तर मी कालच धुवून घेतलेलं होतं आणि आज ते लावूनसुद्धा झालं. आणि हॉलमधला जो छोटासा बेड आहे त्याच्यावरचं सुद्धा बेडशीट माझं खूप खराब झालेलं होतं. अगोदरच्या काळामध्ये की नाही कोणी सुतक पडलं, कोणी गेलं, काय झालं तर आठवड्याभर 10 दिवसामध्ये सगळे कपडे धुवून निघायचे आणि असं आवर्जून असं करायची काही गरज पडत नव्हती. मात्र आत्ता आपल्याला आपल्या वेळेनुसार, आपल्या सवडीनुसार आणि थोडंसं घाण वाटलं तर ते काढावंच लागते. तर माझे पडदेसुद्धा खूप खराब झालेले होते, तर मी पडदेसुद्धा धुवून घेतले. खरंच हे करायला त्रास होतो, पण हे करून झाल्यानंतर मात्र खूप छान आणि आनंदी वाटतं. घरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? चला आता माझं हे आवरून झालं आहे, पण हे पडदे धुवायचे, बेडशीट धुवायचे मात्र बाकी आहे. चला तर मी आता हे कामावरून घेतो. चला भेटू आता आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.